इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांसाठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणित भाग 2 घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. या मुख्य घटकामध्ये बिंदू, रेषा, प्रतल, बिंदूंचे निर्देशक व अंतर, दरम्यानता, सशर्त विधाने, सिद्धता, पॉइंट्स, लाईन अँड प्लेन्स, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स, बिटवीननेस, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड प्रूफ या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी ही जी आकृती आहे, ही आकृती आपण पाहिली तर ही इजिप्तमधल्या पिरॅमिडची आहे. इसवी सन पूर्व 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील, स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रामध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकत नाहीत. आता भूमिती या नावावरूनच या शास्त्राचा उगम होतो. भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झालेला आहे, यात शंका नसावी. अनेक देशात भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या रचनासाठी झाला. थेल्स हा आद्य ग्रीक गणिततज्ञ इजिप्तमध्ये गेला होता. त्यावेळेला त्यानं पिरॅमिडची सावली मोजून आणि समरूप त्रिकोणाचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली होती, अशी कथा आहेच. आणि पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी होता असे सांगितले जाते. आता आपल्या प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचं सखोल ज्ञान होतं. वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचा वापर करत होते. दोरीच्या सहाय्याने मापन कसं करावं आणि विविध आकार कसे तयार करावेत याचा उल्लेख शिल्पसूत्रात आढळतो. आणि नंतरच्या काळात आपले भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयात मोलाची भर घातली. द वर्ड geometry itself suggests the origin of the subject. It is generated from the Greek word geo means earth and metria means measuring. So it can be guessed that the subject must have evolved from the need of measuring the earth, that is land. Geometry was developed in many nations in different periods and for different constructions. The first Greek mathematician Thales had gone to Egypt. It is said that he determined the height of the pyramid by measuring its shadow and using properties of similar triangles. Ancient Indians also had a deep knowledge of geometry. In Vedic period, people used geometrical properties to build altars. The book Sulbasutras describes how to build different shapes by taking measurements with the help of a string. Okay. In course of time, the mathematicians Aryabhatta, Varahmihir, Brahmagupta, Bhaskaracharya and many others have given valuable contribution to the subject of geometry. Okay. आता महत्त्वाचा भाग भूमितीतील मूलभूत संबोध, बिंदू, रेषा आणि प्रतल, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, पॉइंट, लाईन अँड प्लेन. ज्याप्रमाणे संख्यांची व्याख्या करता येत नाही, 2 म्हणजे 2, 3 म्हणजे 3, त्याप्रमाणे बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत. भूमितीतील हे काही मूलभूत संबोध आहेत. रेषा आणि प्रतल हे बिंदूंचे संच आहेत. रेषा म्हणजे सरळ रेषा असते, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आता या ठिकाणी बिंदूंचे निर्देशक आणि अंतर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. ही संख्यारेषा आपण पाहिली तर आरंभबिंदूच्या उजवीकडं डी हा बिंदू आहे, तो 1 न दाखवला आहे, पुढं 2 आहे, 3 हा ए न दाखवला आहे, पुढं 4 आहे, 5 आहे. आरंभबिंदूच्या डावीकडं -1 आहे, -2 आहे, सी न दाखवला आहे, -3 आहे, बी न दाखवला आहे, -4 आहे, -5 ए न दाखवलेला आहे. आता बिंदू डी हा रेषेवरील
एक ही संख्या दाखवतो. ओके, म्हणजे एक ही संख्या बिंदू डीचा निर्देशक आहे. एक कुणाचा निर्देशक आहे? डीचा. मग 3 कुणाचा? ईचा. -2 कुणाचा? सीचा. -3 कुणाचा? बीचा. -5 कुणाचा? एचा. डी बिंदूपासून ई हा बिंदू 2 एकक अंतरावर आहे. पहा, डी बिंदूपासून 2 हा बिंदू 1 एकक अंतरावर आहे. आणि डी बिंदूपासून ई बिंदू 1 आणि 2 एकक अंतरावर आहे. म्हणजेच ई व डी या बिंदूमधलं अंतर 2 आहे. ओके, डी आणि ई बिंदूमधील. त्याच पद्धतीनं सी आणि डी मधलं अंतर 1, 2, 3 एकक आहे. ओके, किंवा 3 अंतर आहे. येथे एकके या ठिकाणी मोजून आपण 2 बिंदूमधलं अंतर काढतो. या संख्यारेषेतील ए आणि बी बिंदूमधील अंतर ही 2 आहे. ए आणि बी बिंदूमधील 1 आणि 2, आणि अंतर हे नेहमी धन असतं. आता 2 बिंदूमधील अंतर कसं काढायचं? तर 2 बिंदूमधलं अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. उदाहरणार्थ आपल्याला अंतर डी काढायचे आहे. मोठा निर्देशक 3 आहे, लहान निर्देशक 1 आहे. म्हणजे अंतर डी काढण्यासाठी ईचा निर्देशक वजा डीचा निर्देशक 3 वजा 1, 2 एकक अंतर मिळालं. 1 आणि 2 अशा पद्धतीनं आपल्याला डिस्टन्स बी डी काढायचं आहे. डिस्टन्स बी डीमध्ये 1, 2, 3, 4 एकक अंतर. हे कसं काढणार? तर डीचा निर्देशक म्हणजे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, डीचा निर्देशक वजा सीचा निर्देशक. डीचा निर्देशक 1 आहे आणि वजा करताना सीचा निर्देशक वजा आहे, म्हणजे वजा वजा अधिक 2 होणार. 1 आणि अधिक 2, 3 अंतर, 3 एकक अंतर मिळालं. 1, 2, 3. ओके, आता डिस्टन्स ई डी यामधलं अंतर हे डिस्टन्स ई डी असं लिहायचं. हे अंतर म्हणजेच लेंथ ई डी. डिस्टन्स ई डी काय आणि ई डी या रेषाखंडाची लांबी काय? ही रेख ई डीची लांबी असं लिहितात. आता डिस्टन्स ई डी बरोबर पहा, ई डी बरोबर ईचा निर्देशक 3 मोठा आहे, डीचा लहान आहे. 3 वजा 1 केलेला आहे. 3 वजा 1 बरोबर 2. ओके, मग डिस्टन्स ई डी म्हणजेच बरोबर लेंथ ई डी. ओके, डिस्टन्स ई डी आणि डिस्टन्स ई डी बरोबर लेंथ ई डी समानच आहे, बरोबर 2च आहे. ओके, डिस्टन्स ई डी काय आणि लेंथ ई डी काय समानच आहे. तसे डिस्टन्स डी ई डी किंवा डी असंही लिहिलं जातं. आता डिस्टन्स सी डी, डीचा निर्देशक वजा सीचा निर्देशक. डीचा 1 आहे, वजा सूत्रातलं, आणि याचा वजा 2 इथे केलेलं आहे. 1 वजा कंसात वजा 2 वजा वजा अधिक 1 न 2 3. डिस्टन्स सी डी बरोबर 3. डिस्टन्स सी डी 1, 2, 3. सी डी बरोबर 3 आहे. ओके, अशा पद्धतीनं coordinates of point and distances. Observe the following number line. Here the point D on number line denotes the number 1. Okay, it is called that 1 is the coordinate of point D. Here 3 is the coordinate of E. Here waja -2 is a coordinate of C. Here -3 is a coordinate of B. Here -5 is a coordinate of A. Okay, here the point E is 2 units away from the point D. The point E, that means the distance ED is 1 and 2 unit. Okay, the point E is 2 unit, 1 and 2 unit from point D. It means the distance between point D and E is 2. Okay, thus we can find the distance between 2 points on a number line by counting number of units. Okay, distance OE means counting units, 1, 2, 3 units. Distance AD, count unit 1, 2, 3, 4, 5, 6 units. Okay,
The distance between point A and B on the above number line is also 2. The distance between point A and B 2 units, 1 and 2 units. Okay. Now let us see how to find distance with the help of a coordinate of points. To find the distance between 2 points, coordinate their coordinates and subtract the smaller coordinate from the larger. Okay, the coordinate of point D and E is 1 and 3 respectively. We know that here 3 is greater than 1. Okay, therefore distance between point E and D is 3 minus 1 is equal to 2. Okay, here subtraction of smaller coordinates from larger. The distance between point E and D denoted by distance ED. This is same as the length ED. That is the length of the segment ED. Distance ED is equal to distance ED is equal to 3 is greater than 1. Therefore 3 minus 1 is equal to 2. Distance ED means length ED also is equal to 2. Distance ED is equal to length ED is equal to 2. Similarly, distance ED is equal to distance DE also 2. Okay. Here distance CD. Here 1 is greater than minus 2. Their distance CD is equal to 1 minus into minus 1 minus into bracket minus 2 minus minus plus 1 plus 2 is equal to 3. Distance CD is equal to 3. Distance CD is equal to 1, 2, 3. Okay. Distance CD is equal to length CD is equal to 3. Similarly, distance CD is equal to distance DC also is equal to 3. Okay. Now let us find distance AB. The coordinate of A is distance AB. Distance AB, coordinate of B minus 3 and coordinate of minus A is minus 5. Okay. Distance AB, here minus 3 is greater than minus 5. Therefore distance AB is equal to minus 3 minus into bracket minus 5. Okay. Minus minus plus minus 3 plus 5 2. Okay. From the above example, it is clear that the distance between two distinct points is always a positive number. Here distance CD 2, here distance CD 3, here distance AB 2. 2, 2, 3 positive. Therefore, distance between two distinct points is always a positive number. Note that if the 2 points are not distinct, then the distance between that is 0. Okay. That means two points are not different. Therefore, distance between 2 points 0. Okay. Remember this, the distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. The distance between any 2 points is a non-negative real number. Okay. दरम्यानचा बिटवीननेस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाहूया आपण, जर पी क्यू आर हे एक रेषे बिंदू असतील तरच त्यांच्यामध्ये 3 शक्यता असतात. कोणत्या शक्यता असतात? क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे. दुसरी शक्यता आर हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे आणि पी हा आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. या 3 शक्यता आहेत. ओके. आता पी क्यू आर हे एक रेषे आहेत. हे भिन्न बिंदू आहेत. एक रेषा असून भिन्न बिंदू आहेत. जर या ठिकाणी डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स क्यू आर हे 2 अंतर, पी पासून क्यू पर्यंतचं अंतर आणि क्यू पासून आर पर्यंतचं अंतर, या दोघांची बेरीज जर डिस्टन्स पी आर बरोबर आली तर या ठिकाणी क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे असे म्हणतात आणि ही दरम्यानता पी डॅश क्यू डॅश आर असे दर्शवतात. ओके. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. बिटवीननेस इफ पी क्यू आर are 3 distinct collinear points, there are 3 possibilities. Here in diagram, the point Q is between P and R. This is first possibility. Second possibility, the point R is between P and Q,
and third possibility, point P is between R and Q. Okay, if distance PQ plus distance QR is equal to distance PR, then it is said that point Q is between P and R. The betweenness is shown as P dash Q dash R. Okay, पुढील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. दोन बिंदूमधील अंतर कसे काढतात आणि दिलेल्या तीन बिंदूमध्ये दरम्यानचा संबंध आहे किंवा नाही हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक्स करा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या, त्यामुळे आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपणास मिळतील. स्वतः आपण हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांच्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद.